आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता सचिन वाझेचा बोलविता धनी, वाझेच्या आरोपावर विनायक राऊतांची फडणवीसांवर नाव न घेता टीका। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सीबीआयकडे पुरावे, सचिन वाझेचे अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप। सचिन वाझेचा आरोप ही फडणवीसांची नवी चाल, वाझे विश्वास ठेवण्याच्या लायक नाही, कोर्टाचं म्हणणं, अनिल देशमुखांचा पलटवार। उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातील प्रवक्ता लागतो, निवडणूक जिंकण्यासाठी सरकारकडून गुंडांचा वापर, वाझेंच्या आरोपावरून संजय राऊतांचा हल्लाबोल, तर अनिल देशमुखांसह इतरांच्या कुंडल्या फडणवीसांकडे, नितेश राणेंचा पलटवार। पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच, पूजाने सादर केलेल्या कागदपत्रांबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलावणार, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजना म्हणजे लाच घेऊन मतं मागण्याचा प्रकार, सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर ठाकरेंची टीका। मनोज जरांगे महाविकास आघाडीच्या काळामध्ये का जन्मला नाही, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य, तर बोंडेंसारखे लोक भाजप बुडवणार, मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर। आरक्षणामुळे गावागावात वाद, काही जण दंगली घडवून आणतील, येत्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात भडकाभडकी होईल, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून दंगलीची भीती व्यक्त।